चला आज आपण गौतम बुद्धांचा आध्यात्मिक वारसा, त्यांची सखोल शिकवण आणि प्राचीन वास्तुकलेचा हा अद्भुत प्रवास अनुभवूया. खरी शांतता नेहमी आतून येते, बरोबर? हीच शांतता बुद्धांच्या संपूर्ण प्रवासाचा आणि त्यांच्या शिकवणीचा मुख्य गाभा आहे. एका राजपुत्रापासून ते ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाणापर्यंतचा त्यांचा हा संपूर्ण जीवन प्रवास खरंच अतिशय थक्क करणारा आणि प्रेरणादायी आहे. आता बुद्धांचे गहन आध्यात्मिक सत्य त्यांच्या 5 पवित्र मुद्रांमध्ये कसं सामावले ते आपण पाहूया. या मुद्रांमधील प्रत्येक बोट आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या वैश्विक पंचमहाभूतांशी थेट जोडलेलं असतं. पहिली धर्मचक्र मुद्रा, सारनाथमधील पहिल्या प्रवचनाच्या वेळी धर्माचं चक्र गतिमान करण्याचे हे एक अतिशय शक्तिशाली प्रतीक आहे. दुसरी भूस्पर्श मुद्रा, ज्ञानप्राप्तीवेळी प्रत्यक्ष पृथ्वीला साक्षीदार म्हणून बोलावण्यासाठी त्यांनी अशा प्रकारे जमिनीला स्पर्श केला होता. तिसरी आहे वरद मुद्रा. ही मुद्रा अपार दानशूरता, असीम करुणा आणि आध्यात्मिक वरदान देण्याचं प्रतीक मानली जाते. चौथी ध्यान मुद्रा, बोधिवृक्षाखाली त्यांना प्राप्त झालेले परिपूर्ण संतुलन आणि सर्वोच्च एकाग्रता यातून स्पष्ट दिसून येते. आणि पाचवी अभय मुद्रा. नावातच असल्याप्रमाणे ही मुद्रा जगातील मोहापासून संरक्षण आणि आपल्याला पूर्णपणे निर्भयता प्रदान करते. प्राचीन भारतीय साम्राज्यांनी हे आध्यात्मिक शहाणपण भव्य दगडी वास्तुकलेत कसं जिवंत ठेवलं? चला ऐतिहासिक वास्तुकलेकडे वळूया. सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात बांधलेला हा भव्य सांची स्तूप पवित्र अवशेषांच्या जतनासाठी तो उभारला गेला. विशेष म्हणजे या स्तूपांचे कोरीव दरवाजे म्हणजेच तोरण बुद्धांच्या मागील जन्मातील जातक कथा अतिशय सुंदररित्या दृश्यरूपात सांगतात. यापुढील वास्तू आहे अजिंठा लेणी. वाकाटक घराण्याने थेट भक्कम खडकात कोरून हे अतिभव्य मठ आणि विहार तयार केले. या ध्यानगृहांच्या भिंतींवरील अतिशय सुंदर भित्तिचित्रे पाहण्यासारखी आहेत. ही चित्रे बुद्धांच्या दिव्य आणि ज्ञानमय प्रवासाची साक्ष देतात. शेवटी एक विचार करण्याजोगा प्रश्न, आजच्या धकाधकीच्या जीवनात आंतरिक शांतता शोधण्यासाठी आपण ह्या प्राचीन शहाणपणाचा वापर करू शकतो का?